त्यासाठी तयारी सुरू झाली आहे, पण अजूनही गृहमंत्री पद आणि अन्य मंत्री मला एक कळत नाही, भारतीय जनता पक्ष जगातला पहिला क्रमांकाचा पक्ष, नरेंद्र मोदींसारखा मजबूत नेता, अमित शहांसारखा मजबूत नेता, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस वगैरे वगैरे वगैरे, एका गृहमंत्री पदावरून या महाराष्ट्र राज्याचं सरकार अधांतरी लटकून पडलेलं आहे. हा, हे कसले मजबूत लोक आहेत? मग कोण आहेत समोर तुमच्या? तुमचं स्वतःचं बहुमत आहे, तुमच्याकडे बहुमताचा आकडा स्वतःच आहे. तुमच्याबरोबर अजित पवार आहेत 40 लोक घेऊन. शिंदे गटाचे लोक आहेत नाहीत मला माहीत नाहीत, भविष्यात काय करतील. पण बहुमत असतानाही 15 दिवस तुम्ही शपथ घेत नाही, राज्याला सरकार देत नाही, राजभवनामध्ये सत्ता स्थापनेचा दावा तुम्ही करायला तयार नाही अद्याप. तुमचे जे समर्थक आमदार आहेत त्यांची नावं तुम्ही द्यायला तयार नाही. राज्यपालाकडून तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही मांडव घातला. काय प्रकार आहे? राजभवन तुम्ही चालवताय का? आणि हे एका गृहमंत्री पदावरून थांबलेलं नाही आहे, तुम्ही लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाने मनात आणलं तर हे समोरचे जे काय मागण्या करतायत ना, एका मिनिटात चिरडून टाकते. काय डरपोक लोक आहेत सगळे, ईडी सीबीआयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत ते. आणि जे निवडून आलेले आहेत ते का स्वबळावर निवडून आलेले नाही आहेत. ते कसे निवडून आले, कोणत्या माध्यमातून निवडून आले हे भाजपला माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे. त्यांना जनमताचा पाठिंबा अजिबात नाही आहे, लक्षात घ्या. परत परत मी तुम्हाला सांगतोय. पण एका गृहमंत्री पदावरून हे सरकार लटकलेलं नाही. यामागे काही वेगळी कारण आहेत का? आमच्याकडली माहिती आम्ही देऊ ना, पण फक्त एक गृहमंत्री पद हा वादाचा विषय सरकार स्थापनेमधला असू शकत नाही. अनेक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सरकार बनवलेली आहेत, आपल्या मित्रांबरोबर बनवली आहेत, स्वतंत्रपणे बनवली आहेत. प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणलेले आहेत. त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना, की वेगळा काही आहे का, की फडणवीसांच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का, त्यासाठी थांबले का? तर या सगळ्या गोष्टीचा उलगडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे, नाहीतर आम्ही जे पुस्तक आमचं बंद आहे ते उघडू. पण राऊत साहेब, तुम्हाला काय वाटतं की